श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दिल्ली या ठिकाणी राहत होते। आफताबनं श्रद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलं। आफताबनं 18 मेला त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली। गुगलवर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी पर्याय शोधणाऱ्या आफताबनं बाजारातून 300 लिटरचा फ्रीज आणला, एक करवत देखील विकत घेतली। त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि एक एक करून ते तुकडे शेजारच्या जंगलात तो फेकत राहिला। संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाला आता 2.5 वर्ष उलटून गेले तरी निकाल अजून लागलेला नाहीये। ज्या आफताबनं श्रद्धाला मारलं त्याच्या चेहऱ्यावर कधीही भीती किंवा सुरकुत्या दिसल्या नाहीयेत। अशा शब्दात श्रद्धाच्या वडिलांनी आफताबच्या निर्दयीपणाची गोष्ट बोलून दाखवली। पण आता याच आफताबला घाम फुटलाय। कारण आहे ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई। देवालाही न घाबरणाऱ्या या आफताबची लॉरेन्स बिश्नोईनं पुंगी कशी टाईट केले? श्रद्धा वालकर प्रकरण सध्या कुठपर्यंत येऊन पोहोचलंय? 2.5 वर्ष उलटूनही आफताबला अद्याप शिक्षा का झाली नाहीये? सगळंच सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। बिहार मधल्या तिहार जेल मधील तुरुंग क्रमांक 4 मध्ये बंद असलेला आफताब आता प्रचंड घाबरलाय। त्याला भीती आहे ती स्वतःचा जीव गमावण्याची। होय, बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी शूटर शिवकुमारनं आता स्पष्ट सांगितलंय की लॉरेन्स बिश्नोईचा नेक्स्ट टार्गेट आहे तो म्हणजे हाच नराधम आफताब। एवढंच नाही तर आफताब तुरुंगातून कोर्टाकडे जाताना आणि तिथून माघारी परतत असताना लॉरेन्सच्या शार्प शूटरनं त्याची रेकी केल्याची माहिती आता समोर आल्यानं आफताबचा जीव चांगलाच घाबराघोबरा झालाय। म्हणूनच आता आफताब हा कोर्टात ऑनलाईन हजेरी लावतोय। पण हे श्रद्धा वालकर प्रकरण सध्या कुठपर्यंत आलंय आणि आफताबला अजून शिक्षा का होत नाहीये ते थोडक्यात समजून घेऊयात। श्रद्धाच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकील सीमा कुशवाहा सांगतात येत्या 2 ते 3 महिन्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण होईल असा विश्वास वाटतो। श्रद्धाच्या मुंबईतील अनेक मैत्रिणी आहेत, त्यांचे जबाबही नोंदवण्यात आलेत। महाविद्यालयीन मित्रांची निवेदनं देण्यात आलेत। श्रद्धा आणि आफताब एकत्र राहत होते आणि अनेकदा ऑनलाईन जेवण ऑर्डर करायचे। त्या डिलिव्हरी बॉयचे जबाबही घेण्यात आलेत। आता डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आलाय। अनेक वैद्यकीय चाचण्या आणि अहवाल न्यायालयात आले आहेत। खटल्याची ही सद्यस्थिती सांगताना आफताबला कुठल्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा देण्यासाठी माझा लढा राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय। आफताबनं दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा केलाय, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षापेक्षा कमी शिक्षा होऊ नये यासाठी त्या प्रयत्न करतायत। खरं तर आफताबच्या विरोधात पोलिसांकडे आतापर्यंत तब्बल 11 पुरावे सापडलेत, ज्यामध्ये आफताबच्या घरी सापडलेली श्रद्धाची बॅग, श्रद्धाचे वडील आणि मित्रांनी दिलेले जबाब, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन डेटा, श्रद्धाच्या बँक खात्यातील ट्रान्झॅक्शन, स्वयंपाकघरात सापडलेले रक्ताचे डाग, जंगलात सापडलेले शरीराचे अवयव, आफताबच्या शरीरावरील इलाज करणारे डॉक्टर, आफताबच्या दुखापतीवरील इलाज करणारे डॉक्टर, चाकू विकणाऱ्या दुकानदाराचा जबाब, डेटिंग ॲप बंबलचा डेटा, मृतदेह ठेवण्यात आलेले फ्रीज आणि स्वतः आफताबनं दिलेली कबुली, अशा एकूण 11 गोष्टींचे मजबूत पुरावे कोर्टाकडे असतानाही अद्याप श्रद्धाचं कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। श्रद्धाच्या वडिलांनी तर पोलीस प्रशासनावर खटला सुरू असताना अनेक गंभीर आरोप देखील केलेत। आफताबच्या पालकांचीही चौकशी व्हायला हवी। मुंबई पोलिसांनी सुरुवातीला कमालीचा निष्काळजीपणा दाखवला होता। माझ्या मुलीनं सुरुवातीला आफताबबद्दल तक्रार देखील केली होती, पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाहीये। हे प्रकरण उलगडल्यानंतर आफताबचं कुटुंबीय घर सोडून गेलं। मला वाटतं की या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिका असावी, त्यामुळे चौकशी व्हायला हवी। मी यापूर्वीच मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे। आफताब आपल्याला जीवे मारण्याची आणि तुकडे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं श्रद्धानं मुंबई पोलिसांकडे तक्रारीत म्हटलं होतं। त्यावरून आफताबचा कट उघड होतो। तरीही मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाहीये। पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर माझी मुलगी जिवंत राहिली असती। माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये। मुंबईतून दिल्लीत येऊन कोर्टाच्या फेऱ्या मारणं अवघड आहे, त्यामुळे आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे। अशा शब्दात पीडित श्रद्धाच्या वडिलांनी आपली हतबलता बोलून दाखवली। न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांच्याही डोळ्याचा बांध दिवसागणिक फुटत चाललाय। ते फार अस्वस्थ करणार आहे।
त्यामुळं येत्या 4 ते 5 महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागेल अशी किमान अपेक्षा आहे. जर तो लागला नाही तर न्यायपालिकेवरचा सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास उडून जाईल एवढं मात्र नक्की. श्रद्धा वालकर प्रकरणाबाबत सुरू असणाऱ्या सुनावणीवर तुमचं मत काय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या पेजला नक्की फॉलो करा.